नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ बनवला आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाची 1684 पदं हे रिक्त आहेत. त्याची माहिती आहे आपल्याकडे. तसंच वनसेवकसाठी जे बघा ते 12,991 पदं जी आहेत. ओके. तर याच्यासाठी काय करत आहोत आपण, हे दोन्ही जाहिराती एकत्रित येण्यासाठी आपण काय करत आहोत की प्रयत्न करत आहोत. आता ही जी जाहिरात आहे, दोन्ही जाहिरात लक्षात घ्या, ह्या दोन्ही वनसेवकची जाहिरात आणि वनरक्षकची जाहिरात. याच्यामध्ये बघा 12,991 एवढी पदं असणार आहेत. हे बघा लक्षात घ्या, 12,991 ही पदं असणार आहेत आणि वनसेवकची जी पदं आहेत ती आहेत 1684 पदं आहेत. अशी ही दोन्ही मिक्स जाहिरात यावी यासाठी आपण काय करतो, ऑलरेडी प्रयत्न करत आहोत. आता याच्यामध्ये जर बघा वनसेवकसाठी जर बघितलं तर टोटल पदं जे रिक्त असणार आहेत ते असणार, आता इथं दिलेलं आहे त्यांनी. तर हे आहेत 4,545 ओके आणि 8,446 अशी मिळून ही अधिक अशी मिळून काय होते की 12,991 पदं असतात. याच्यामध्ये जर बघा तर 4,545 ही पदं जी आहेत ती अधिसंख्य मंजूर कार्यरत पदे आहेत आणि त्याच्यानुसार 8,446 एवढी मजुरांची आवश्यकता, वनसेवकाची आवश्यकता आहे. तर यांना ही पदे वरती देणार. आता वनसेवक आणि वनरक्षकमध्ये फरक काय आहे की वनसेवकाचा जो स्केल असेल तो S1चा असणार आहे. त्याच्यामध्ये जर बघा तर टोटल जी इन हँड सॅलरी 28,000 पडेल आणि वनरक्षकसाठी जर बघाल तुम्ही तर ही ग्रुप सी ची पोस्ट असणार आहे. ग्रुप सी ची पोस्ट असेल. तुम्ही जर पाहिलं ही ग्रुप सी ची पोस्ट आणि याची जर सॅलरी जर बघितली तर इन हँड जवळपास 38,000पर्यंत इन हँड पडते. बाकी सगळं कट वगैरे करून, लक्षात घ्या, कट वगैरे करून जी आहे ती एवढी सॅलरी पडते. तर ही गट क चं पद आहे आणि वनसेवकचीच नंतरनं हे करून S7चं पद आहे, लक्षात घ्या S7. तर S7चं पद आहे, गट क चं पद असणार आहे हे. तर याची वनसेवकाचीच अपॉइंटमेंट नंतरनं काय होणार की वनरक्षकमध्ये भरती नंतरनं यांची हे होणार आहे, पदोन्नतीमध्ये त्यांना ते भेटणार आहे. तर आपण हे ऑलरेडी हे फडणवीस साहेबांना अर्ज दिलेला आहे, सध्या तरी दिलेला आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की यांची अपॉइंटमेंट मी काय केली की घेतलेली आहे. त्यांची नगरसेवक जे आहेत नागपूरचे त्यांच्या मार्फत मी काय केले की त्यांची हे केलेलं आहे. मी घरी जाऊन आलेलो आहे, घरी एकदा निवेदन दिलेलं आहे त्यांना. त्याच्यानंतर सोसायटीमध्ये आले होते ते तुम्हाला परत हे सोसायटीमध्ये गणपती याच्या वेळेस, गणेश उत्सवाच्या वेळेस आले होते. त्यावेळेस मी काय केलं की त्यांना बोललो होतो, या गोष्टी सगळ्या क्लिअर झाल्या होत्या. त्यांनीही निवेदन घेतलेलं आहे हे. पण त्याचा पाठपुरावा करायला लागलेला आपल्याला. तर विद्यार्थी जे आहेत, खूप सारे विद्यार्थी जे आहेत ते पाठपुरावा काय करत आहेत. तर मी एक व्हिडिओ रेकॉर्डिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्हाला मी देत आहे. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला समजून जाईल की ते एक्झॅक्टली काय बोलणं झालेलं आहे विद्यार्थ्यांची. त्यांचे जे हे आहेत PA आहेत सुमित वानखेडे, यांच्याशी काय केलं की कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि तुम्ही काय करा की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही काय करा, सगळ्यात पहिले माझा टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती जॉईन करा. त्याच्यामध्ये फक्त वनरक्षकच्या दोन्ही पदासाठी काय करत आहोत की आपण प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी जॉईन करा तुम्ही आणि काय करा की या जाहिरातीसाठी जास्तीत जास्त तुमची प्रयत्न करा. त्याच्यामध्ये काय करतो आपण की वेगवेगळ्या खासदारांना अर्ज देणे असतील, आमदारांना अर्ज देणे असतील, अर्जांची ऑलरेडी मी काय केले की तुम्हाला मी हे दिलेले आहे. मी दाखवतो अर्ज कोणते. हे निवेदन आहे फॉरेस्ट ऑफिसरसाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला निवेदन द्यायचं. मी ऑलरेडी हे निवेदन दिलेले आहेत. तर तुम्ही काय करा की अशी निवेदन तुम्हाला द्यायचे आहेत आणि काय करा की बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉल करायचे असतील निवेदन. याच्यामुळे जाहिरात द्या ती लवकरात लवकर काय होईल की पडेल. यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. पहिलं तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथं आपण काय करतो की काय करायचं आहे त्याची माहिती देत असतो. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.